नमस्कार. कधी-कधी एखाद्या साध्या बातमीमध्ये किंवा एका छोट्याशा घोषणेमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. आज आपण असंच काहीतरी बघणार आहोत. एका छोट्याशा घोषणेमधून एका मोठ्या सामुदायिक यशाचं रहस्य उलगडणार आहोत. अच्छा, तर बातमी काय आहे? वाशेरे गावचे ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराज यांची यात्रा आणि बैलगाडा शर्यती पार पडल्या. आता हे ऐकून वाटेल की यात काय विशेष आहे, नाही का? एक साधी सरळ बातमी आहे. पण थांबा, याच साध्या बातमीच्या आत एका मोठ्या यशाची कहाणी लपलेली आहे. पण ती समजून घ्यायच्या आधी हे तर कळायला हवं की हा उत्सव नेमका आहे तरी काय आणि याचं महत्त्व काय आहे. तर या सगळ्या उत्सवाच्या मुळाशी आहे ग्रामदैवत. म्हणजे काय? तर प्रत्येक गावाचं ना एक प्रमुख दैवत असतं, ज्याला पूर्ण गाव मानतं. वाशेरी गावासाठी ते आहेत श्री धर्मनाथ महाराज, आणि हा सगळा सोहळा त्यांच्याचसाठी असतो. बरं, मग या सोहळ्यात होतं काय? तर दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे यात्रा, म्हणजे देवाची मोठी मिरवणूक, आणि दुसरी म्हणजे बैलगाडा शर्यती. या दोन्ही गोष्टी मिळून हा उत्सव पूर्ण होतो. कल्पना करून बघा किती उत्साहाचं वातावरण असेल. ठीक आहे, म्हणजे उत्सव काय आहे हे तर कळलं. पण आपला मूळ प्रश्न, हा एवढा मोठा सोहळा इतका यशस्वी झाला कसा? काय होतं याच्या मागचं सिक्रेट? आणि याचं उत्तर ना कुठे बाहेर शोधायची गरजच नाही, त्या बातमीतच दिलंय. ह्या यशाचे दोन मुख्य आधारस्तंभ होते. एकीकडे यात्रा कमिटीचं एकदम शिस्तबद्ध प्लॅनिंग, आणि दुसरीकडे सगळ्या गावकऱ्यांची एकजूट. बघा किती जबरदस्त कॉम्बिनेशन आहे हे. नुसतं प्लॅनिंग करून भागत नाही, त्याला लोकांची साथ पण लागते. आणि ही एकजूट म्हणजे फक्त बोलण्यापुरती नव्हती, ही प्रत्यक्षात करून दाखवलेली गोष्ट होती. हा एक खराखुरा टीम एफर्ट होता, जिथे प्रत्येकानं आपला वाटा उचलला. कोण कोण होतं यात? ज्यांनी पैसे दिले ते देणगीदार होते, ज्यांना बैलगाड्यांची आवड आहे ते शौकीन स्वतः सहभागी झाले, ज्यांनी सगळी धावपळ केली ते कार्यकर्ते होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धेनं आलेले भक्तगण. या सगळ्यांनी मिळून हा उत्सव यशस्वी केला. आता बघा, एवढं मोठं काम झाल्यावर ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं कौतुक करणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? आणि इथे बरोबर तेच झालं. गावाच्याच नेतृत्वाने सगळ्यांसमोर येऊन या प्रयत्नांची दखल घेतली. आणि हे कौतुक कोणी केलं? तर गावचे सरपंच संभाजीराजे कुडेकर यांनी. आता सरपंच म्हणजे गावाचे प्रमुख, त्यामुळे त्यांनी काही म्हटलं की त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. आणि त्यांनी काय म्हटलं ते बघा. मी संभाजीराजे कुडेकर सर्व देणगीदार, बैलगाडा शौकीन, कार्यकर्ते आणि भाविकांचे मनापासून आभार मानतो. किती छान वाटतं ना असं ऐकल्यावर? जेव्हा नेतृत्व प्रत्येकाचं नाव घेऊन आभार मानतं, तेव्हा ती आपण एक आहोत ही भावना अजून घट्ट होते. आणि या आभार प्रदर्शनाचा शेवट त्यांनी एका आशीर्वादाने केला. महाराजांची कृपादृष्टी सर्वांवर कायम राहो. म्हणजे बघा, सुरुवात श्रद्धेने झाली आणि शेवटही त्याच श्रद्धेने आणि चांगल्या इच्छेने झाला. तर मग या सगळ्या गोष्टीतून आपण काय शिकलो? की एका साध्या थँक्यू नोटमध्ये एका मोठ्या यशाचं पूर्ण सूत्र दडलेलं आहे. काय आहे ते सूत्र? 1. परफेक्ट प्लॅनिंग, 2. सगळ्यांचा सहभाग, आणि 3. केलेल्या कामाचं जाहीर कौतुक. हे 3 घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणतंही मोठं काम यशस्वी होतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो की कोणत्याही अशा मोठ्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नक्की काय लागतं. वाशिरेच्या उदाहरणातून आपल्याला 3 गोष्टी कळाल्या, पण ह्या पलीकडेही काही असू शकतं का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.